महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। राज्य सरकारी कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत 1.5 तास चर्चा झाली। सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिष्टमंडळासोबत मुख्य सचिवांनी चर्चा केली। संघटनेसोबत केलेल्या चर्चेची माहिती आता मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांना देतील आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाला निर्णय कळवला जाईल। सरकारी कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। चेतन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अजूनही ठाम असल्याचंच दिसतंय, मात्र मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचं समजतंय। काही सकारात्मक तोडगा निघू शकेल का? निश्चितच अजिंक्य, कारण सुधारित पेन्शन योजनेसाठी एकंदरीत राज्य सरकारी कर्मचारी असतील, निमसरकारी कर्मचारी असतील, यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी या संदर्भात जे मुख्य सचिव आहेत राजेश अग्रवाल त्यांच्यासोबत मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे। तब्बल 1.5 तास ही चर्चा झाली, मात्र या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय आहे तो झालेला नाहीये। मुख्य सचिवांनी यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आपण निर्णय कळवू असं आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर जे सरकारी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आहे त्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उद्या या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मुख्य सचिव आहे तो आपला निर्णय आहे तो शिष्टमंडळाला कळवतील आणि यानंतर समन्वय समिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची तो आपला निर्णय घोषित करू शकते। त्यामुळे तुर्तास तरी हा संप कायम असल्याचं शिष्टमंडळाकडून सांगण्यात येत आहे। परिणामी उद्या देखील आता सर्वसामान्य नागरिक असतील, रुग्ण असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना या संपाचा सामना करावा लागणार आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।